समस्या सोडवण्यासाठी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. आपल्यासोबत जिल्हाधिकारी त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल सर, कशा पद्धतीने हा जनता दरबार, यामध्ये काय काय प्रश्न आले होते, काय सांगाल? माझ्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ऑलरेडी मी आठवड्यामध्ये 3 दिवस जनता दरबार घेतात. त्या पद्धतीने पुढे जाऊन मी आता तालुका स्तरावर घेणं चालू केलं. मागच्या 2 दिवसपूर्वी मी अंबाजोगाई तालुक्यामध्ये घेतला. आज मी आष्टी तालुक्यामध्ये घेत आहे. खूप चांगला प्रतिसाद दिला आणि लोकांनी त्यांच्या भरपूर जो पेंडिंग इश्यू आहे, रस्त्याच्या प्रकरण असेल, त्यांच्या अनुदानाच्या वाटपच्या तांत्रिक दृष्टिकोनाचा विषय असेल, तो तसा मेजर विषय आला होता. त्यासोबत सर्वेच्या संदर्भात सुद्धा बऱ्यापैकी विषय आला होता. आमच्या सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होता आणि सर्व संबंधित अधिकारीला मी वेळेवर या सर्व विषयाच्या नियमानुसार कारवाई करण्याचं सूचना सुद्धा दिलेलं आहे. सर, बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यामध्ये मागील काही दिवसापूर्वी जे अतिवृष्टीचा पाऊस झाला, त्यामध्ये अनेक शेतकऱ्याचं नुकसान झालं, जमिनी खरडून गेल्या. यामध्ये काही शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. कधीपर्यंत मिळेल त्यांचं काय? अनुदानच्या संख्या तुम्ही बघितलं असेल तर मला असं वाटतं की 90,000 जवळपास आम्ही शेतकरी बाधित शेतकरी आहेत. त्यापैकी आम्ही 80,000 जवळपास आम्ही शेतकरीला वाटप केलं आहे. पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असतात. मला सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, आव्हान आहे की तुमच्या अग्रिस्टॅक तुमच्या फॉर्मॅलिटी असेल तर थेट तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे रक्कम. नसेल तर तुम्ही EKYC करावा लागेल या फिर नवीन फॉर्मॅलिटी करावा लागेल. त्यासाठी आमच्या तलाठी यंत्रणामार्फत परत मी आज त्यांच्या पेंडन्सी बघून त्याप्रमाणे कारवाई करण्यासाठी सूचना दिलेल्या आहे. करडून गेलेल्या जमीन संदर्भात सुद्धा 2-3 तक्रार माझ्याकडे आला होता. त्याबद्दल सुद्धा तलाठीला आणि संबंधित यंत्रणेला बघून मी अहवाल देण्यासाठी सांगितलेला आहे. सर, शेवटचा प्रश्न आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये हे जनता दरबार घेणार आहे का तुम्ही? आता मी प्रत्येक तालुक्यामध्ये घेणार आहे, पण अंबाजोगाई मी आता घेतलेलं आहे. आता आष्टी तुम्हाला सुद्धा माहिती आहे की बीडपासून जास्त दूर आहे. मी स्वतः बीड कलेक्टर ऑफिसमध्ये 3 दिवस बसतात मी जनता दरबारसाठी. आता इतर आता पाटोदा असेल, शिरूर असेल, जो बीडपासून दूर असलेल्या तालुक्यामध्ये ज्याला गावकरी लोकांना माझ्याकडे येण्याचे त्रास असतात, तसे ठिकाणी मी जनता दरबार घेण्याचा विचार आहे. बीडचे जिल्हाधिकारी त्यांनी सांगितलं की प्रत्येक गावोगावमध्ये अशा पद्धतीने तारीख मी कसं सांगणार आहे? तर कुठला प्रश्न म्हणजे कोणाच्या पेंडिंग आहे क्या सांगितलं मी तारीख सांगू शकतो. तर कोणाच्या क्या बाकी आहे मला माहीतच नाही. तुम्ही तारीख कसं सांगता? दुष्काळी मदत व नुकसान भरपाई वेळेत न मिळाल्यास कोण जबाबदार, कारवाई होणार का? नाही, मला समजतो प्रश्न समजला नाही. मी वाचतो ना, पीक विम्यामध्येच जे आहे दुष्काळी मदत व नुकसान भरपाई मी आता सांगितलं 90,000 आमच्याकडे आहे. 10,000 लोकांच्या बाकी आहे. कारण असं आहे की EKYC केला नाही या फॉर्मॅलिटी केला नाही. त्या लोक जेव्हा फॉर्मॅलिटी करतात त्याला त्यांच्या फॉर्मॅलिटीच्या दृष्टी करू शकतो. सर, तुमचं विशेष म्हणजे एकदम म्हणजे खूप अप्रतिम असं स्वागत आहे. कारण आम्ही तुमच्या जनता दरबारमध्ये होतो पत्रकार म्हणून अण्णासाहेब साबळे. ओके. आणि जागतिक लोकवार्तामधून तुमचा पुन्हा एकदा सहर्ष. थँक्यू. तुम्ही एक बाब तुमची अतिशय खूप म्हणजे आवडली. तुम्ही एक गायकवाड, एक गरीब एक माणूस म्हणजे व्यक्ती आलता आणि तुम्ही म्हणले घरकुल यांना असे उपलब्ध करून त्यांना द्या आणि ते गरजवंत आहेत असे. त्याबद्दल तुमचे एक सहर्ष. थँक्यू.